मित्रांनो, प्रत्येक महापुरुष हा दिसतो कळतो त्यापेक्षा कितीतरी महान असतो। कधी कधी त्यांची तुलना अथांग सागराशी, विशाल विस्तृत आकाशाशी व उंच पर्वत शिखरांशी केली जाते। महापुरुषांचा शोध हा क्षितिजाच्या शोधासारखा असतो, सतत वृद्धिंगत होत विस्तारत जाणारा, अखिल मानवतेला वेगळं काही सांगण्याचा, देण्याचा व संस्कृतीला नवी दिशा देण्याचा ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केला त्यात महात्मा फुलेंचा अग्रक्रमाने समावेश करावा लागेल। कारण महात्मा फुलेंचा वेळेचा कालखंड कसा होता तुम्ही लक्षात घ्या। समाजात वर्णव्यवस्था, जातीवाद, विषमता यांची बजबजपुरी माजली होती। राष्ट्र, आधुनिकता, संख्यात्मक जीवन यांचा अभाव होता। ज्ञानाची गुरुकिल्ली वरिष्ठ वर्गाच्या हातात असल्यामुळे शिक्षणावर मुठभरच लोकांची मक्तेदारी होती। सर्व बहुजन समाज अज्ञानाच्या घोर अंधकारात खितपत पडलेला, गुलामगिरी आणि दारिद्र्य यामुळे जवळजवळ मनोधैर्य खचलेला असा होता। लिंगभेद, वर्गीय विषमता आणि जातीपातीचे श्रेणीबद्ध जीवन यांच्यासोबतच अस्पृश्यता, बालविवाह, सतीप्रथा, पुरुष सत्ताक व्यवस्था यांचे साखळदंड करकचून बांधलेले होते। शेतकरी आणि कामगार हा निर्माण करता समाज गुलाम होता। या सगळ्या परिस्थितीमधनं बहुजन समाजाला बाहेर काढून त्यांचा उद्धार करण्याचं काम हे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुलेंनी केलेलं आपल्या लक्षात येतं। मित्रांनो, इतरांनी आपल्यासाठी काय चांगलं केलं हे पाहण्यापेक्षा आपण इतरांसाठी काय करू शकतो हे पाहणं आणि तशी सदाचरणाची प्रत्यक्षात तेजस्वी पावलं उमटवणं हे अधिक महत्त्वाचं आहे। कारण स्वतःचं जीवन कुस्करलं गेलं तरी चालेल, पण दुसऱ्याचं जीवन थोडं जरी फुलवता आलं तरी ते मोठं भाग्याचं लक्षण आहे। अशा सुलक्षणी पवित्र क्षितिजाच्या देदीप्यमान कडेवर स्वय तेजाने, स्वय बलाने आणि स्वय प्रज्ञेने अगदी डौलाने ताट उभे राहणारे व लोककल्याणार्थ तिसऱ्या नेत्राचे उद्धारक तेच प्रकट करणारे महामानव म्हणजे महात्मा फुले आहेत। पतितांचा पालनवाला हा धन्य महात्मा झाला। महर्षी अण्णासाहेब शिंदे यांच्या रसाळ लेखणीतनं झिरपलेल्या या कवितेच्या ओळी ज्योतिबांच्या तेजस्वी व्यक्तिमत्वाची सप्तदानच आपल्यासमोर खुली करतात। ज्योतिबांच्या आचार विचारांबाबत त्यांच्या हयातीतच नव्हे तर त्यांच्या निधनानंतर सुद्धा अनेक वर्ष तीव्र आणि टोकदार प्रतिक्रिया व्यक्त होतात आणि ते स्वाभाविकच आहे। कारण सभोवतालच्या समाजाचं केवळ प्रबोधन करून थांबणारे बोलघेवडे समाज सुधारक अशी त्यांची ओळख नाही, तर लढाईच्या ऐन रणधुमाळीत जीवाची बाजी लावून शत्रूशी दोन हात करणाऱ्या योद्ध्याच्या भूमिकेत ते संचार करताना दिसतात। हा सामाजिक संघर्ष त्यांनी अशा जिद्दीने उभा केला की महाराष्ट्राच्या सामाजिक क्रांतीचं धुरीणत्व निर्विवादपणे त्यांच्याकडे जातं। बहुजन समाजाच्या दुःखांना वाचा फोडण्यासाठी व त्यांच्या कुस्करल्या गेलेल्या अस्मितेला हुंकार देण्यासाठी त्यांनी आपली लेखणी तर झिजवलीच, परंतु एखाद्या क्रुसेडरप्रमाणे आत्मसमर्पण करण्याची तयारी करूनच त्यांनी सामाजिक क्रांतीची धगधगती मशाल हातात घेतली। म्हणूनच अस्पृश्य, अदर्शनीय समजल्या जाणाऱ्या अतिशूद्रांच्या मुलींसाठी शाळा काढणारा पहिला भारतीय, भारतातील स्त्री शिक्षणाचा जनक, भारतीय स्त्रियांच्या हक्क आणि अधिकार यांचा उद्गाता, शेतकरी व कामगार यांची दुःख व दारिद्र्य निवारण्यासाठी चळवळ उभारणारा पहिला पुढारी, जातीभेद संस्थेवर हल्ला चढवून मानवी समानतेची घोषणा करणारा पहिला लोकनेता आणि सत्यमेव जयते या दिव्य तत्वाने भारावलेला खरा सत्यशोधक म्हणजे महात्मा फुले। स्वातंत्र्य, समता, लोकशाही, इहवाद इत्यादी आधुनिक मूल्यांची बीजे ज्योतिरावांनीच पेरली। महाराष्ट्राच्या मनोभूमिकेची 40 वर्ष मशागत केली। ज्योतिरावांच्या नंतर सुद्धा हे कार्य चालू राहिलं। नवी अंगोपांग निर्माण झालीत, शेतकरी वर्ग जागा झाला, कामगारांच्या संघटना उभा राहिल्यात, सहकार चळवळ सुरू झाली, शिक्षणाचा प्रसार झाला, अनाथ अपंगांसाठी संस्था उभा राहिल्यात। संपूर्ण क्रांती हा शब्द आज चालू नाण्याप्रमाणे वापरला जातो, परंतु मानवी मनात सांस्कृतिक पातळीवरील मूल्य व्यवस्था बदलल्याशिवाय कोणताही माणूस क्रांतीसाठी सज्ज होत नाही। महात्मा फुलेंनी माणसाला उभं केलं, माणसाच्या बुद्धिविकारातील अडसर दूर केलेत। झाडाच्या प्रत्येक पानाला सूर्यकिरणांचा लाभ मिळतो, तर मानवी समाजात अशी दयनीय अवस्था का? काही उपाशी तर काही तुपाशी, काही उन्हात तर काही सावलीत, आणि त्याला जन्माचा आधार का असावा असा सवाल ते विचारतात। म्हणूनच बहुजन समाजाच्या आणि अस्पृश्यतेच्या गड्यात हजारो वर्ष धार्मिक गुलामगिरीच्या, अंधश्रद्धेच्या, विषमतेच्या आणि उच्चवर्णीयांच्या चिटकवलेल्या जळवा महात्मा फुलेंनीच तोडून टाकल्यात आणि राजकीय, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक आणि आर्थिक समतेचा दीपस्तंभ महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या मार्गदर्शनासाठी उभा केला। कार्ल मार्क्स यांच्याही अगोदर समतेची दृष्टी महात्मा फुलेंनीच महाराष्ट्राला दिली आणि सर्वांगीण क्रांतीचं रणशिंग भारतात महात्मा फुलेंनीच प्रथम फुंकलं आणि समतेचे वारे खेड्याखेड्यातून, घराघरातून, दऱ्याखोऱ्यातून वाहू लागले। आधुनिक प्रगत विचारांची बीजे महात्मा फुलेंच्या कार्यात, लिखाणात आणि बोलीत आढळून येतात। महात्मा फुले हे मनाने उदार,
हृदयाने दयाळू आणि वाणीने स्पष्ट व परखड होते. दोष माणसात नव्हे तर व्यवस्थेत असतो हे जाणण्या इतके त्यांचं मन प्रगल्भ होतं. म्हणूनच काशी नावाच्या ब्राह्मण विधवेला आत्महत्येपासून ते परावृत्त करून तिला आपली लेक मानू शकले. काशीच्या यशवंत नावाच्या मुलाला दत्तक घेऊ शकले. आपले विचार, भावना आणि प्रेरणा झऱ्याच्या उगमातल्या पाण्यासारख्या स्वच्छ व स्वाभाविक असतात. तेव्हाच क्षुद्रतेच्या पलीकडे जाऊन अडल्या नडलेल्यांचा विचार करणं शक्य होतं. ज्योतिबांचा संघर्ष हा केवळ ठराविक लोकांच्या हक्कांसाठी होता असं म्हणणं त्यांच्यावर अन्याय केल्यासारखं होईल. त्यांचा हा संघर्ष मानवी प्रतिष्ठेसाठी होता. मानवी जीवनात जे जे उंगळ असेल, कुरूप असेल, रोगट असेल त्या विरुद्ध त्यांचा संघर्ष होता. ज्योतिबांचा संघर्ष सत्य रचनेसाठी, समता रचनेसाठी, स्वातंत्र्य रचनेसाठी आणि ईयवादी माणसाच्या साम्य सुंदर रचनेसाठी होता. ज्योतिबांचा संघर्ष संपूर्ण शोषणाच्या विरोधात होता. ज्योतिबांनी धार्मिक शोषणाच्या मुळावर घाव घातला, सामाजिक शोषणाची हरडी मुळापासून उपटण्याचा प्रयत्न केला आणि आर्थिक शोषणाची जाणीव शोषितांना करून दिली. मानवाला विषमतेच्या बंधनात टाकणारे जगात कुठं कुठं आणि काय काय आहे हेही ज्योतिबा नावाच्या क्रांतिनायकाच्या लक्षात आलं होतं. आणि या बंधनामधून माणसाला मुक्त करणारे जगात कुठं कुठं आणि काय काय आहे तेही त्यांच्या लक्षात आलं होतं. हे व्हिजन त्यांच्यात रुजू झालं आणि त्यांचा मुक्तिदायी मूल्यकोश साकार झाला. या मूल्यकोशाच्या डोळ्यांनीच त्यांनी एकमय समाजाचं सुंदर महास्वप्न बघितलं. ज्योतिबांच्या या मुक्ती प्रबंधातनं जगातला कोणताही माणूस वजा नाही. ज्योतिबांच्या या ईहवादाला आणि सत्यनीतीला सर्वांनी कृतज्ञतेने वंदन करायलाच हवं. मित्रांनो, ज्योतिबांचे विचार महान होते. त्यांनी हातात घेतलेलं कार्यही तसंच महान होतं. परंतु खरं सांगायचं तर ज्योतिबांच्या क्रांतिकारक विचार पेलण्याच्या कामी महाराष्ट्राला अपयश आलं आहे. हे कटू असलं तरी ते एक सत्य आहे आणि ते प्रांजळपणे आपण मान्य केलं पाहिजे. नाहीतर समाज म्हणून आपणच आपली घोर फसवणूक केल्यासारखं होईल. केवळ ज्योतिबांचा जय जयकार करून आपण प्रगती करू शकणार नाही, तर ज्योतिबांच्या शिकवणुकीचा किती भाग आम्ही स्वतःच्या वैयक्तिक जीवनात व समाज जीवनात प्रत्यक्षात आणतो हाच महत्त्वाचा प्रश्न आहे. आज सांप्रदायिक शक्ती आणि मूलतत्ववादी विकृतींनी पुन्हा नव्याने उफाडी घेऊन सामाजिक सुधारणावादावर बोळा फिरवण्यात तात्कालिक यश मिळवलेलं आहे. म्हणूनच समाज सुधारकांच्या सुधारणावादी विचारांचं महत्त्व पुन्हा नव्या ताकदीनं समाजासमोर मांडण्याची गरज निर्माण झाली आहे. हा जीवनमूल्यांचा संघर्ष आहे आणि हा संघर्ष म्हटला म्हणजे पुन्हा नव्या उमेदीनं, जिद्दीनं आखाड्यात उतरून आव्हान स्वीकारावं लागतं. ज्या समाज सुधारकांनी प्रपंचावर पाणी सोडून जीवन सौख्यांवर निखारे ठेवून समाज सुधारण्याचं व्रत चालवलं, त्यांच्यानंतर त्यांच्या अनुयायांवर हे व्रत पुढे चालवण्याची नैतिक आणि सामाजिक जबाबदारी असते. समाज सुधारकांचा पाळाव करण्याच्या भ्रमात कालचक्र उलटे फिरवण्याचा प्रयत्न करणारे माथे फिरू व धर्ममंदिरांचा बाजार भरवणारे स्वार्थी राजकीय यात्रेकरू जर भूतकाळाचं भूत समाजाच्या मानगोटीवर बसवण्यात अथकपणे लढतात, तर हे पेंडा भरवलेले बुजगावणे गाडून टाकण्यासाठी, उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी वर्तमानाला साक्षी ठेवून सामाजिक विचारवंतांना संघटितपणे मुकाबला करावा लागणार. आणि अशा संघर्षात महात्मा फुलेंच्या वैचारिक धार असलेल्या शस्त्रांचाच उपयोग होणार आहे. मित्रांनो, सर्वसामान्य लोकांचं दुःख पाहून महात्मा फुले अतिशय व्यथित होत. अशा लोकांना दुःखातनं मुक्त करण्याचा एकच उपायाचा त्यांनी ध्यास घेतला. तो उपाय म्हणजे विद्या. विद्या आणि फक्त विद्याच. विद्येशिवाय लोकांचं कल्याण होणार नाही हे त्यांनी पुरेपूर ओळखलं होतं. सगळ्या दुःखांचं मूळ अविद्येत आहे हे दुःखाचं त्यांनी केलेलं निदान अगदी बिनचूक होतं. त्यांनी 1883 साली शेतकऱ्यांचा आसूड हे पुस्तक लिहिलं. प्रारंभी शिक्षणासंबंधी लिहिलेले जे वचन आहे ते अतिशय विख्यात आहे. त्यांनी म्हटलं आहे, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. या वचनात त्यांनी बहुजनांच्या जीवनातील शेकडो वर्षाच्या दुःखाची यथार्थ कारणमीमांसा केली आहे. शिक्षणाच्या सामर्थ्यावर महात्मा फुलेंचा अपार विश्वास होता. एकदा शिक्षण दिलं म्हणजे बाकीचं आपोआप मिळेल असं त्यांना वाटत होतं. शिक्षणाविषयी नवे नवे विचार विलायतेतनं प्रत्येक बोटीमधनं येत होते. विलायतेतील उपयुक्ततावाद आणि मानवतावाद यांच्या मंद मंद लाटा भारताच्या किनाऱ्याला स्पर्श करू लागल्या होत्या. ज्ञाना इतकं दुसरं काहीच पवित्र नाही हे जुने ऋषी सांगत होते आणि ज्ञान ही एक अलौकिक शक्ती आहे असा संदेश अनेक ऋषी देत होते. विलायतेतून शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक अनेक विचार आयात होत होते. ज्याला जे आवडले, कळले, झेपले त्यांनी ते उचलले. महाराष्ट्रापुरतं बोलायचं झाल्यास नव्या विचारांच्या संदर्भात 2 समांतर असे प्रवाह महाराष्ट्रात सुरू झालेत. 1882 साली भारताच्या शिक्षणाचा विचार करण्यासाठी हंटर कमिशन नेमलं गेलं. कमिशन पुढे समांतर असणाऱ्या दोन्ही गटांच्या साक्षी झाल्या. या साक्षीत भल्या आणि प्रामाणिक माणसांच्या विचारातले आणि कार्यक्षेत्रातले भेद
आणि ही मर्यादा स्पष्ट दिसून आल्या। पहिल्या गटातर्फे मुख्य साक्षीदार फर्ग्युसन कॉलेजचे प्रिन्सिपॉल वामन शिवराम आपटे होते। या गटाने इंग्रजांनी आयात केलेल्या शिक्षण क्षेत्रातला फिल्टर डाऊन सिद्धांत मुकाट्याने मान्य केला। सिद्धांत स्पष्ट होता, त्याच्या मर्यादा उघड दिसत होत्या। शहरात राहणाऱ्या पुढारलेल्या वर्गाला सरकारनं इंग्रजीतनं उच्च शिक्षण देऊन शहाणे करून सोडावे आणि खेड्यापाड्यातील बहुजन समाजाला मातृभाषेतनं शिक्षण देण्याची जबाबदारी या वर्गाच्या सदिच्छेवर सोपवावी, अशी ही योजना होती। वामनराव आपटेंनी हा विचार मांडला आणि उच्च शिक्षणाचा ताबा मागितला व खाजगी शिक्षण संस्थांची तरफदारी केली। महात्मा फुलेंनी या योजनेला कसून विरोध केला आणि तिची निष्फळता दाखवली, धोकेही दाखवले। त्यांनी कमिशनला ठणकावून सांगितलं की तुम्ही शिक्षणाची जबाबदारी खालून वरती करा, वरून खाली अशी करू नका। आधी कळस मग पाया हे तुमच्या इंग्लंडमध्ये शक्य झालं असेल, पण आमच्याकडे ते होणार नाही। आमच्याकडे जातीभेद आहे, वर्णभेद आहे, आमचा समाज एक संघ नाही, एक जीव नाही। हे डोंगर माथ्यावरचे लोक खालच्या लोकांपर्यंत ज्ञान येऊ देणार नाहीत, स्वतःच पाठ काढतील, बांध घालतील, पाणी वरच अडवतील। आजवर त्यांनी ज्ञानगंगेचे पाणी अडवलं, या वर्षा लोकांच्या वर बहुजन समाजाच्या शिक्षणाची जबाबदारी देऊ नका, असं त्यांनी सांगितलं। मित्रांनो, महात्मा फुलेंनी शैक्षणिक कार्याचा डोंगर उभा केला, विरोधांवर अडीअडचणींवर मात केली, खस्ता खाल्ल्या, छळ सहन केला। पण ज्योतिरावांची स्त्रियांच्या व शूद्रांच्या शिक्षणासंबंधीची कल्पना ही पारंपरिक नव्हती, त्यांच्या स्वभावाप्रमाणे ती बंडखोरच होती। केवळ लिहिता वाचता येणं ही शिक्षणाची अत्यंत आवश्यक पण प्रथम अवस्था होती। काय वाचायचं आणि काय नाही वाचायचं, काय पुढे न्यायचं आणि काय मोडीत काढायचं, याचा सारासार विचार म्हणजे शिक्षण, ही ज्योतिरावांची भूमिका होती। शिक्षणाने विचार करायला शिकवावं, व्यवस्था परिवर्तनाचा विचार करायला शिकवावं, ही ज्योतिरावांची इच्छा होती। आज अनेक स्त्री पुरुष शिकतात, मोठ्या नोकऱ्या मिळवतात, पण त्यातले बहुसंख्य लोक स्त्री पुरुषांना विचारहीन करणाऱ्या व दास करणाऱ्या परंपरांचंच भजन करतात। ज्योतिरावांना मात्र मानवी हक्कांसाठी रस्त्यावर उतरणारी माणसं शिक्षणाने घडवावी असं वाटत असे। विचारबंदीच्या मागल्या हजारो वर्षांच्या पार्श्वभूमीवर विचार करणारी माणसं घडवावीत असं ज्योतिरावांना वाटत असे आणि हा विचारही पारंपरिक नव्हे तर स्वतंत्र विचार हवा असं त्यांना वाटे। मित्रांनो, महात्मा फुले शिक्षणाविषयी जे मांडत होते ते एक विशेष तत्वज्ञान होते। त्याला अनेक नव्या ज्ञानशाखांचा आधार होता। तो एका विशुद्ध समाज व्यवस्थेचा पाया ठरणार होता। त्यांच्यामुळेच बहुसंख्य लोकांच्या जीवनात तेजस्वी सूर्यही प्रकाशणार होता आणि शीतल चांदणं सुद्धा पसरणार होतं। महात्मा फुले यांचं हे तत्वज्ञान आपल्या समाजाची जीवनमूल्ये आरपार बदलून टाकणारे होते। या तत्वज्ञानामुळे सर्व मानवांच्या अस्तित्वाचं, व्यक्तित्वाचं अणुरेणू एका विलक्षण लावण्यात झळकणार होतं। माणूस हा खऱ्या अर्थानं माणूस होणार होता। बहुजनांना दीर्घकाळापर्यंत शिक्षण मिळालं नाही, ही घटना काही आपोआप घडलेली नाही, ती पूर्व कर्माने किंवा नशिबाने, दैवयोगाने वा योगायोगाने घडलेली नाही। ती चुकून, अनावधाने, नकळत, अजाणता घडली असंही नाही। हे घडलं ते कोणीतरी घडावं यासाठी विशिष्ट प्रकारची समाजव्यवस्था निर्माण केली, म्हणून ज्यांनी हे केलं त्यांचा त्यामागे स्वार्थ होता। तसे घडवण्यात त्यांचे हितसंबंध गुंतलेले होते। हे घडावं म्हणून त्यांनी डावपेच केले, कारस्थाने केली, बनावट ग्रंथ लिहिले, अन्यायी नियम केले, कठोर शिक्षा निश्चित केल्या। म्हणूनच डॉक्टर आहा साळुंके सर सांगतात की महात्मा फुले यांनी शैक्षणिक क्षेत्रात आमूलाग्र परिवर्तन घडवण्यासाठी हा जो प्रदीर्घ संघर्ष केला तो एका ध्येयवेड्या माणसाने निधड्या छातीने लढलेले सांस्कृतिक स्वातंत्र्याचं युद्ध होतं। ही गोष्ट सामान्य नव्हती। किमान 2000 वर्षाच्या शैक्षणिक इतिहासात प्रचंड उलथापालथ घडवून आणणारी भारताच्या इतिहासामधील ही एक विलक्षण क्रांती होती। महात्मा फुलेंची उंची मोजणं सोपं काम नाही, त्यांच्या हृदयाची खोली जाणण्यासाठी मोजमाप मिळणं देखील फार कठीण आहे। हा महामानव मानव जातीच्या माणूसपणाला सर्वोच्च शिखरावर घेऊन गेला। त्यांनी मानवता भिजवून टाकली, समतेचे प्रदीप प्रज्वलित केले, स्वातंत्र्याचा निश्चयी उद्घोष केला, मानवतेसाठी एक उज्ज्वल आदर्श निर्माण केला।